नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी आलो. रात्रीचे 11 वाजलेत मित्रांनो आणि साप गोट फार्ममध्ये आहे मित्रांनो. बघूया कोणता साप आहे. आपण इथे जे काही माणसं उभे आहेत हे बघा, ते काय बोलतात पहिले आहे का हे बघा. आपण पुढे जाऊ आतमध्ये. ओके. रसल वायपर कसा असतो? मोठे टिपके चला आता आपण आता पुढे जाऊ. हा जास्त आहे. आतमध्ये एंट्री करू. जास्त आहे पण हा डबल मध्ये काय वाटत नाही, कारण की ना ते दोन भाग दिसतात. ते साप होते त्यांना पण अंदाज नाही मित्रांनो. कोण बोलतो रसल वायपर आहे, कोण बोलतो अजगर आहे. आणि इथं बकऱ्या वगैरे आहेत. गोट फार्म मोठा आहे मित्रांनो इथे. आणि इथे समोर साप आहे बोलतात हे बघा. आणि इथे मला दिसलाय मित्रांनो अजगर आहे. ही व्हिडिओ तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये मी काय बोलतो आणि समोर पण काय बोलतात ते समोरची व्यक्ती. मी त्यांना विचारणा पण केली होती. पिल्ला बिलत का बकऱ्यांना? आहे ना बरोबर. गोट फार्ममध्ये बकरीने पिल्लं वगैरे दिलेले आहेत का? आणि तिथला मालक हो बोलला. या सापाची मित्रांनो सरासरी लांबी 300 सेमी 9 फूट 10 इंच असते. अधिक लांबी 760 सेमी 24 फूट 11 इंच असते. आणि या सापाचा रंग आपल्याकडे जास्तीत जास्त राखाडी किंवा फिकट तपकिरी रंगावर आढळतो आपल्याला. असा त्याचे 2 कलरमध्ये आढळतो. त्याला मी पकडला मित्रांनो. मला मदत करण्यासाठी कोण नव्हतं, मी एकटाच होतो रेस्क्यूला. मी अनेक व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं पण आहे, कारण माझ्या जोडीला कोणी नसतंच. कधी कधी मी एकटा पण जातो रेस्क्यूला. हे बघा इथे पकडला आहे मित्रांनो मी त्याला व्यवस्थित. पण तो पत्र्याच्या सापटीमध्ये बाहेर जायला त्याला रस्ता आहे. तिथून तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथून सापटीत तो त्यांनी पकडून ठेवली एकदम अशी. मला निघत नाही आहे, मला बाहेरून जावं लागेल. याच्यात बघा मी काय सांगतो त्यांना. मदत करायला कोणी लवकर येत नाही पुढं, कारण घाबरतात सर्वच. एक व्यक्ती होता, त्याला मी बोललो की तू इथे शेपूट पकडून ठेव, मी बाहेरून जातो. पण मला दुसरा पर्याय नाही मित्रांनो. काही खाल्लाय का त्याने? आणि हेवी असतो अजगर खूप. हा हे बघा दुसऱ्याला बोलवलं मदत करण्यासाठी. त्या व्यक्तीने हिम्मत केली कशी तरी आणि पुढे आला तो. धन्यवाद त्याचा, त्यांनी मदत केल्याबद्दल. आणि तो थोडा एक शब्द बोलून जातो. बघा तुम्ही ऐका काय बोलतो तो. अरे अंकल मजा की क्या हो पकडना. आणि हा अजगर साप जो आहे तो बकऱ्यांच्या पिल्लांवरती आलाय मित्रांनो. त्यांच्या वासावरती आलाय, शिकारीसाठी आलाय. भाई सर को हुसैन भाई अजगर पकड़ते हुए हमारे हुसैन भाई. हे बघा काय बोलला बघितलं तो. त्याला खूप वेगळं वाटू राहिलं. त्याने पकडला पण त्याला खूप फील वाटतं वेगळं एकदम. आणि मी बाहेरून त्याला पकडलेलं आहे बघा. आता तुम्ही सोडायला सांगतो त्यांना. हा साप आपल्याला रेस्क्यू झालेला आहे पूर्ण. पॅक करू त्याला. आणि याचा प्रजनन जो काळ असतो मित्रांनो, जानेवारी ते मार्च महिना हा मिलनाचा कालावधी असतो.
पालापाचोळ्याचा ढीग करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते. अंड्यांभोवती शरीराचे वेटोळे करते. मादीच्या स्नायूच्या कशी थांब. हालचालीमुळे अंडी उबण्यास मदत होते. अंडी 9 ते 10 सेमी लांबीची व सुमारे 100 ग्रॅम वजनाची असतात. संदीप इकडे बघ. 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. पिल्लांची लांबी साधारण 30 सेमी असते. जाऊ ना. आणि हा साप आता जी हा वाढतोय याची लांबी वाढू राहिली आणि खालच्या बाजूने जंगल आहे मित्रांनो. पावसाळ्यामध्ये असे साप वरती चढतात गावांकडे, कारण नदी वगैरे अशी का असली, मोठमोठे वळ असले पाण्याचे, धबधबे असले, ते साप अजगर त्याच्यामध्ये वाहून येतात आणि त्यांना कुठे चान्स भेटला चढण्यासाठी तर ते डोंगराळ भागात वरती चढतात आणि गावाकडे येतात. आणि याची श्वासनलिका इतकी पॉवरफुल असते खूप. हे बघा माझ्यावरती इथे बाईट करतो तो, पण मी त्याच्या रेंजच्या लांब होतो. हे बघा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, लांब होतो खूप मी त्याच्यापासून. मला अंदाज होता हा साप बाईट करू शकतो आणि हा बिनविषारी पूर्णपणे. आणि इथे बघा मित्रांनो, मागच्या हप्त्यात मी जी रसल वायपरची व्हिडिओ टाकली होती त्याबद्दल काही जण बोलत आहे रसल वायपरलाच आजगर बोलतात. आणि हे बघा आजगरमध्ये आणि रसल वायपरमध्ये किती फरक आहे, खूप डिझाईनमध्ये फरक आहे मित्रांनो. साधा एकदम रसल वायपरला मोठे धब्बे असतात. आपण बादसा डॅम आहे तिकडे आलो मित्रांनो रिलीजसाठी. हे बघा किती डिझाईन याच्यावरती. याला आपण रात्री रेस्क्यू केला होता मित्रांनो, पण सकाळी त्याला आपण रिलीजसाठी आलोय. 10 ते 15 किलोमीटर लांब आलोय मित्रांनो आपण, म्हणून आपण याला सकाळी आझाद करतोय. रात्री शक्य नव्हतं. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा. असे मोठे साप 10 ते 15 किलोमीटर लांब जाऊन सोडावं लागतात. गावाच्या आसपास नाही सोडू शकत, कारण यांची 24 फूट लांबी असते. जास्तीत ते मोठे वाढतात म्हणून याला लांब सोडावं लागतं. ना साप आझाद झाला मित्रांनो. खाली खाडीमध्ये सोडला मी याला खूप लांब, काही प्रॉब्लेम नाही, घरं वगैरे नाहीत. जय हिंद, जय भारत.